बुरंबाळ संघाकडून प्रथमतः फलंदाजीसाठी आलाय तो संदीप, नॉन स्ट्राईकला आहे तो दीपक आणि बांबोडे संघाचा स्ट्रायकर गोलंदाज शफी पाहायचा. पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू पाहायला मिळतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खरोखरच क्षेत्ररक्षकाचं कसं मात्र पणाला लागलं. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. दीपकला मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती पहिला रनआउट बुरंबाळ संघासाठीचा. आर्यन करायचं इतर रनआउट. चांगली आक्रमकतेची गोलंदाज पाहायला मिळते. गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच शफी एकदा रफ्तार अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा मारा. आनंद काहीतरी मार्गदर्शन करताना पाहायचं हे पाटील बंधू आपल्या संघासाठी सावरण्याची कामगिरी करतील का? अजूनही श्री गणेशा झालेला नाहीये. गोलंदाज शफी मात्र रफ्तार अशी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा मारा. निर्धाव चेंडूची सांगता होते. चालू असणारा विद्यमान सामना पाहायला मिळतोय. बांबवडे वर्सेस बुरंबाळ. चांगली असं पहिलं षटक हाताळताना आकर्षित करणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. शफियाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना षटक कसं असं हाताळावं याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळते. या षटकादरम्यान शफियाच्या माध्यमातून बांबवडे संघाचा गोलंदाज आता मात्र एका धावेने श्री गणेशा होतोय. पाहायचा आनंद आणि संदीप पाटील हे पाटील बंधू आपल्या संघासाठी किती विस्फोटक खेळी करतील ते. गोलंदाज मात्र खरोखरच एक रनआउटचा विकेट. जवळजवळ 3 चेंडू डॉट्सच्या रूपात एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली शफियाच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 लॉस 3. चांगलं खरोखरच एक आकर्षित करणार असं षटक हाताळलं ते शफी याने.
संघासाठीचं दुसरं षटक हाताळतो तो सम्राट. पाहायचं आपल्या नावाप्रमाणे सम्राट विराट अशी कामगिरी करेल का. शपीने मात्र आपल्या चाणाक्ष बुद्धीने षटक हाताळलं 3 रन्स देऊन. सम्राटी तितकाच तोलामोलाचा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि खरोखरच आयोजन कमिटीचं ध्येय एकच होतं की आपल्या तालुक्यातील 9 तरुणांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देऊन त्यांना त्यांच्या सांघिक खेळाचं प्रात्यक्षिक आपल्या सर्व रसिकांना पाहता यावं हाच हेतू होता. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 7. 1 लॉस 7. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुनश्च एकदा चेंडू सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक धावतं राहील. संघाची धावसंख्या होते ती 11. प्रतिस्पर्ध्यावरती खरोखर दबाव तंत्र जर आपणास निर्माण करायचं असेल तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. कालच्या सत्रात मध्ये आपण शेवटचा सामना पाहिला. 5 षटकात जवळजवळ 95 धावा चेस केला मलकापूर 11 संघाने. अनपेक्षित विजयाची चाहूल आणि खरोखरच अनपेक्षित विजय कसा असतो याचं कालच्या शेवटच्या सामन्यात आपण उत्तम उदाहरण पाहिलं. ते मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी वर्सेस मलकापूर 11 दरम्यान आणि त्यामध्ये मलकापूर 11 संघ विजयी झाला. जवळजवळ 23 बॉल्स मध्ये 70 धावांची एक घाणाघाती खेळी केली ती निखिल शिरगावकर याने. कालच्या दिवसामध्ये आपल्या नावावरती 2 लगातार 50s नोंदवल्या. तो मलकापूर 11चा विस्फोटकाचा फलंदाज निखिल शिरगावकर. आता मात्र यष्टीरक्षक चूक करणार नाही आणि सम्राटलाही सफलता लाभली आणि बुरबाळ संघाला मात्र 2 विकेट्स गमवावे लागले आतापर्यंत. संदीपची जागा घेण्यासाठी आलाय तो दिनेश कांबळे. एक विस्फोटक नावाचं एक वादळ आहे. सह्याद्री खोऱ्यातील कासारी खोऱ्यातील एक नामवंत तरुण हा नवीन नावारूपास आलेला पाहायचा आहे. त्याची विस्फोटकता किती आपल्या संघासाठी कामी येईल ते. आणि हा पहा चेंडू सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 15. दोन षटकांच्या अखेरीस बुरमाळ संघाची धावसंख्या होती ती 15. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. टाइम वेस्ट करू नका. आपणास आजच्या दिवसातील उर्वरित सामने खेळवायचे आहेत याची तुम्ही नोंद घ्या.
संघासाठीचं तिसरं षटक हाताळतोय तो नितीन. पाहायचं आहे नितीन शपी असेल सम्राट असेल यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करेल का. आनंद पाटील असेल दिनेश कांबळे असेल यांना मात्र गानागाती खेळी करावी लागेल. मोठा स्कोर जर उभा करायचा असेल तर तुमच्याही फलंदाजीची तितकीच गरज वासणार आहे. यष्टीरक्षक मात्र कोणती चूक करणार नाही. नितीनला पहिली सफलता मिळते. आनंद माघारी परततोय. बुरबाळ संघाला विनंती करू इच्छितो की आपले फलंदाज त्वरित पाठवा. पहिला फलंदाज 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत दुसरा फलंदाज तुमचा इन झाला पाहिजे. सूरज गुरव पाहायचा. किती विस्फोटक खेळी करेल ते. नॉनस्ट्राईक एंडला आहे दिनेश कांबळे. एक नवीन धडाडीचा असा विस्फोटक फलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहू. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 16. 3 बाद 16. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 18. 18 लॉस ऑफ 3 विकेट्स. आत्ताच्या धावा पंच आपणच सांगा. आमचं काही कन्फ्युजन असेल. 5 असतील का? 5 धावा असतील. आणि या स्पर्धेतून हा गोलंदाज पूर्णतः बँड केला जाईल. कारण फेकीला अजिबात थारा नाही. आयोजकांचा विचारच एक होता आपल्या विभागातील आपल्या शाहूवाडी तालुक्यातील चांगले खेळाडू घडवायचे असतील तर चांगलं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं हा त्यांचा मुख्य हेतू होता. आणि तो कुठेतरी आता कामी आलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण खरोखरच प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर माझ्या तालुक्यातील विजय पावले असेल, ओमकार देसाई असेल, कृष्णा सातपुते सारखी माझ्या तालुक्यातील मुलं घडावीत अशी आयोजन कमिटीचा मुख्य हेतू होता. तो त्यांनी साध्य केलाय, सत्यात उतरवलाय या स्पर्धेदरम्यान. हे आपण या क्षणाला पाहतोय. पाहूया आता पुढचा गोलंदाज विजय.
पाहायचा आहे विजय आपल्या गावाचा आणि आपल्या गावाचा विजयासाठी विजयाची कामगिरी करेल का ते त्याच्या गोलंदाजी शैलीतून पाहायला मिळणार आहे. बाईच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 26. वन शॉट. आत्ताची मात्र एकच धाव असेल. 1 शॉट्स असेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी करतोय. त्रिपाळीची झालाय तो दिनेश कांबळे. दिनेशला माघारी परतावं लागेल. दिनेश कांबळे याची जागा घेण्यासाठी आलाय तो बाळू पाटील. बॅक टू बॅक विकेटचं पतन होतंय. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल खरोखरच. होते ती 27. 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. अजून मला वाटतं जवळजवळ बुरबाळ संघाला जसा हवा तसा फलंदाजीचा सूर गवसला नाही असं चित्र दिसून येतं. कालच्या सत्रात आपण पाहिलं जवळजवळ 30 चेंडूत 95 धावा चेस झालेल्या आहेत. काय ती आक्रमकता असेल फलंदाजीची शैली. काल मात्र खरोखरच फलंदाजांनी या स्पर्धेदरम्यान आपली हुकूमत गाजवली. आपलं वर्चस्व निर्माण केलं. संघासाठीच चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी जर्सी क्रमांक 17 पाहायला मिळतोय. शफी निर्धाव चेंडूची खरोखरच पहिलं षटक जवळजवळ 3 धावांचं हाताळलं होतं. त्याच बॅक टू बॅक दिशेने चांगली गोलंदाजी आकर्षित करणारी मनमोहक ठरणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळते बांबवडे संघाचा गोलंदाज शफी याच्याकडून. पुरमाळ संघाला मात्र फलंदाजांची कनेक्टिव्हिटी चेंडू आणि बॅटची कनेक्टिव्हिटी कुठे अजून दिसून येत नाहीये.
22च्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 22च्या रूपात 1ने पुढे जाईल. 1 धावेनी संघाची धावसंख्या होते ती 29. 4 बाद 29. संघासाठीचं चौथं षटक प्रगती पथावर आहे. चूक होणे नाही. फलंदाजाला सुंदर असा क्षेत्ररक्षकाचा झेल. पुन्हा एकदा अजून एका विकेटचं पतन होत आहे. बाळू माघारी परततोय. आता पाहायचं आहे बाळूची जागा घेण्यासाठी दुसरा फलंदाज कृष्णा पाटील. संघासाठीचं चौथं षटक शफी हाताळतोय. पहिलं षटक अवघ्या 3 धावांचं हाताळलं होतं. रनआउटचा एक विकेट होता. पहिल्याच चेंडूवरती एक क्षेत्ररक्षकाने आकर्षित करणाऱ्या अशी क्षेत्ररक्षकाने रक्षणाची भूमिका निभावली. कृष्णा पाटील टू शफी. बाईसनं मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. संघाची धावसंख्या 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 30. 4 षटका अखेरीस बुरंबाळ संघाची धावसंख्या आहे ती शेवटचं षटक हाताळतोय तो अभि पाहायचा आहे. शेवटच्या षटकावरती प्रहार चढवतील का फलंदाज. आताच आगमन झालंय मलकापूर संघाचे संघनायक निलेश जाधव यांचे. आजचा स्पेशल लुक त्यांचा आपणास या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल. कालच्या दिवसाचा खरोखरच दिवस एक वेगळाच होता. कालचा त्यांचा जल्लोष पाहता आणि आजचा स्पेशल लुक आपण पाहतोय. लक्ष्मण पाटील आता पाहायचं आहे. पाटील आपल्यासाठी काही आपल्या संघासाठी किती विस्फोटक खेळी करतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. आणि मी निलेश जाधव सर आपणास विनंती करतो की आपण गुणलेखनाची जबाबदारी स्वीकारावी. तिथे आगमन झालंय. क्लीन बोल्ड झालाय. बॅक टू बॅक विकेटचं मात्र पतन होत आहे. पाहायचं आहे आतापर्यंत जवळजवळ
7 विकेट बुरंबाळ संघाच्या न्यू बॅट्समन जया मेहतर पाहायचं आहे जय आपल्या संघासाठी किती कामी येईल. गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजीच्या दिशेने ट्रॅकवर वाटचाल करतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. 2 धावा घेण्यात जय मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 34. लॉस ऑफ 7 विकेट्स. विकेट्स घेण्यात मात्र 35 विकेट्स घेण्यात मात्र यशस्वी ठरलेत ते बांबवडे संघाचे गोलंदाज. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 39. 39. आतापर्यंत 7 विकेटचं पतन झालेलं आहे. 7 गडी माघारी परतलेले आहेत. पण शेवटच्या षटक हाताळताना शेवटच्या क्षणाला माझे एके दुःखे ना होता चौकार षटकार कुठेतरी माझ्या संघासाठी कामी येईल याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय ते म्हणजे जय मेहतर याच्या फलंदाजीतून. आत्ता मात्र कोणती चूक होणे नाही. त्रिपाळाचित झालाय आणि 5 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 39 आणि 30 चेंडूत बांबवडे संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 40 धावांचं आव्हान असेल. या नंतरचा होणारा सामना श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघनायक आणि उदगिरी संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही नाणेफेकीसाठी पाचारण करतो. आपण मुख्य समालोचन कक्षासमोर यायचं आहे. श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे वर्सेस उदगिरी दोन्ही संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
संघनायक म्हणून भूमिका बजावताना शांत संयमी असं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. दोन्ही संघनायकांना नियमावली समजावून सांगताना रोहित पाटील उर्फ होल्डर, विकास रणवरेंनी ही काही आपल्या या सामन्यादरम्यानची पैलू दोन्ही संघनायकांना सूचित केले. नानांच्या हस्ते आता नाणेफेकी होईल. रंगराव माने रंगराव माने अण्णांच्या हस्ते नाणेफेकी होते. उदगीर संघाच्या नाणेफेकी जिंकलेली आहे. आपलं डिसिजन त्वरित कळवा. संघासाठीच पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत होतं दिनेश कांबळे बुरमाळ संघाकडून आणि स्ट्राईक एंडला आहे फलंदाज तो शफी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सम्राट. मला वाटतं बांबोडे संघाचं एक अष्टपैलू असं अस्त्र शस्त्र असायला हवं शफी. हे त्याच्या षटक हाताळण्याच्या शैलीतून आपणास पाहायला मिळालं. चांगला एज होता परंतु नोमॅन झोनला चेंडू पाहायचा आहे. कोण गाजवणार या सामन्यादरम्यान आपली हुकूमत, गोलंदाज की फलंदाज, हे काही क्षणातच आपणास कळेल. चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश कांबळे याच्याकडून. शफीलाही तितकीच तोलामोलाची कामगिरी करावं लागेल. गोलंदाजी हाताळताना आपली चोख कामगिरी केली होती परंतु फलंदाजीची शैली असताना 30 चेंडूमध्ये 40 धावांचं माफक आव्हान दिलंय ते बुरमाळ संघाने. आणि आता मात्र चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 4 धावेने संघाचा श्री गणेश हा होतोय बांबोडे संघाचा. एक चांगली अपील पंचांनी तितकी चांगली दाद दिली आणि शफीच्या माध्यमातून बांबवडे संघाला मात्र हा पहिला मोठा धक्का म्हणावा लागेल. सफलता लाभली ती दिनेश कांबळे याला.
शफियाची जागा घेण्यासाठी आलाय तो रवी. चांगल्या आक्रमकतेची गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश कांबळे याच्याकडून. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती 1 एक बाद 5. आणि आता मात्र चेंडू सीमारेषे पार. चौकार. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होती ती 9. लॉस ऑफ 1 विकेट. एक आक्रमकतेचा प्रहारी फटका पाहायला मिळाला. सम्राट याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय तो आनंदा मेहतर. पाहायचा आनंद या सामन्यादरम्यान आपल्या गोलंदाजीतून आपल्या सर्व सहकाऱ्यांना आनंद निर्माण करून देण्याची कामगिरी करेल का ते. बाईच्या रूपानं धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 10. आनंद मेहतर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायचा आहे. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 एक बाद 11. आणि आता पाहायचा आहे हा प्रहारी फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 17. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला आक्रमकतेचा प्रहारी फटका पाहायला मिळाला सम्राट याच्या बॅटमधून. अजूनही 23 धावांची गरज असेल बांबोडे संघाला. बावीस बॉल 23 धावा. आणि पुन्हा बॅक टू बॅक चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 21. सम्राट मात्र आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 04 2 षटका अखेरीस बांबोडे संघाची धावसंख्या होते ती 1/24. अजूनही जवळजवळ 16 धावा जिंकण्यासाठी बांबोडे संघाला. अठरा 16चं समीकरण आहे बांबोडे संघाला जिंकण्यासाठी. पाहूया या सामन्यादरम्यान संदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर संघासाठीचं तिसरं षटक हाताळतोय. संदीप पाटील पाहायचं आहे आपल्या स्ट्राईक एंडला आहे तो सम्राट. नावाला साजेशी सम्राट विराट अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक जवळजवळ 16 धावावरती खेळतोय. लक्षणीय कामगिरीच्या प्रगतीपथावर कार्यरत असताना आपणास पाहायला मिळतोय बांबोडे संघाचा विस्फोटक असा फलंदाज, तो म्हणजे सम्राट. माझं नाव सम्राट का ठेवलं याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळत आहे. चेंडू सीमारेचे पार, षटकार. संघाची धाव संख्या होते ती 30. 1 लॉस 30. आकर्षित करणारा असा हा फटका पाहायला मिळाला. आणि आत्ताच आगमन झालेलं एक नामवंत व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आदरणीय माननीय गौतमजी लोखंडे साहेब, भारत पेट्रोलियम आणि अंबर्डे संघाला जर्सी स्पॉन्सर साहेब. आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. आदरणीय माननीय श्री गौतम लोखंडे साहेब, भारत पेट्रोलियम, अंबर्डे संघाला जर्सी स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभले ते माननीय गौतम लोखंडे साहेब, आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि आत्ताच आगमन होतंय ते कोपर्डे गावचं एक विस्फोटक, एक नामवंत असं व्यक्तिमत्व राजू पवार. आपल्या शाहूवाडी क्रिकेट मधील एक निखिल शिरगावकर ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा राजू पवार हा एक नामवंत खेळाडू आहे. मी सम्राट का आहे, मी सम्राटासारखीच खेळी करणार, असंच जणू काही घरी सांगून आला की काय याचं उत्तम उदाहरण त्याच्या खेळातून पाहायला मिळत आहे. हा चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 4 धावेने इक्वल झालेला आहे स्कोर.
आता मात्र बांबोडे संघाला अवघ्या एका धावीची गरज असेल. जवळजवळ खरोखरच या सम्राटच्या सम्राट खेळीमुळे बांबोडे संघाचा विजयी वाटचाल सुकर झाली आहे म्हणायला हरकत नाही. स्कोर इक्वल झालेला आहे आणि आता पाहायचं आहे सम्राट नावाला सम्राटी खेळी करणारा सम्राट विजयी चौकार विजयी षटकार मारेल का. तो आपल्या सहकाऱ्यांचं अनंतर द्विगुणित केलेलाच आहे, परंतु पाहायचं आहे शेवटच्या क्षणाला षटकार चौकार मारून तो अजून आणि आता मात्र सम्राटची खेळी संपुष्टात आली. माघारी परतावं लागेल, परंतु त्याने विजयाची वाटचाल सुकर करून ठेवली बांबोडे संघासाठी. वैयक्तिक जवळजवळ 27 धावावरती बाद झालाय. आता आले काय मगाशी नव्हते. जर्सीचा फोटो काढायचा या लवकर. त्याचबरोबर सामना बांबोडे संघ विजयी झालेला आहे. बुरंबाळ संघ आपण या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान आपण पार्टिसिपेंट केलात, त्याबद्दल आपलंही मनस्वी आयोजन संयोजन कमिटीच्या तर्फे मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपणासही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि विजयी संघाचंही अभिनंदन.